नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आर्थिक आधार ठरलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 3 टप्प्यात मदत दिली जाते. सध्या शेतकरी 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, ही योजना PM किसानशी जोडलेली असल्यामुळे वितरणाची ठराविक प्रक्रिया पातळीवर लागते. तर शेतकरी मित्रांनो, केंद्राच्या योजनेचा लाभ घेणारे शेतकरीच राज्याच्या योजनेत पात्र ठरतात. तर आता पडताळणीची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी काही वेळ लागतो. तर त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नेम ठेवणे हे गरजेचे असते. सर्व शासकीय तपासण्या पूर्ण झाल्यानंतरच हप्ता खात्यात जमा केला जातो. नमो शेतकरी महासन्मान निधीचा मोबदला 3 मुख्य टप्प्यात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला जातो. सर्वप्रथम केंद्र सरकार PM किसान योजनेचा हप्ता देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करते. यावर्षी 19 नोव्हेंबर रोजी 21वा हप्ता म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळाले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, थेट हस्तांतरितमुळे निधीमध्ये कोणतेही मध्यस्थी किंवा गैरव्यवहाराची शक्यता राहिली नाही. पुढील टप्प्यात महाराष्ट्र सरकार केंद्राच्या पोर्टलवरून लाभार्थ्यांची अद्ययावत यादी प्राप्त करते. या यादीची eKYC, आधार बँक लिंकिंग तसेच NPCI संपूर्ण तपासणी केली जाते. तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात सर्व पडताळण्या यशस्वीपूर्णरित्या झाल्यानंतर राज्य सरकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला औपचारिक मंजुरी देते. मंजुरी मिळाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट रक्कम जमा केली जाते. तर शेतकरी मित्रांनो, या प्रक्रियेत अनेक शासकीय टप्पे असल्यामुळे केंद्राचा हप्ता मिळाल्यानंतर लगेच राज्य सरकारचा हप्ता जमा होत नाही. त्यामुळे थोडा कालावधी लागणे स्वाभाविक आहे. तर शेतकरी मित्रांनो, मागील हप्त्याचे वितरण, सरकारी कार्यपद्धतीने आणि प्रशासकीय प्रक्रियेचा वेग पाहता या योजनेचा 8वा हप्ता 20 डिसेंबर 2025 पर्यंत खात्यात येण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.